तर मित्रांनो, सिद्धूने आता सर्वांसमोर ह्या जयंत कानिटकरचा पर्दाफाश केला. तर दुसरीकडे मात्र आता जानूला न्याय मिळवून देण्यासाठी सिद्धू करणार सगळ्यात मोठा प्रयत्न. तर नक्की काय घडतं, चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ जे नसेल व्हिडिओ लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. तर मित्रांनो, ह्या जयंतने चक्क आपल्या आजीला मारण्याचा प्रयत्न केला हे तुम्ही परत एकदा पाहिलंच असेल आणि त्याही संकटातून आपली आजी आता सिद्धूमुळे वाचलेली असते. पण आता कहाणीत त्याच गोष्टीमुळे सगळ्यात मोठा ट्विस्ट आलेला असतो. कारण की तुम्हाला माहितीच आहे की आजीने गेले एवढे दिवस मात्र इथे सत्य लपून ठेवलेलं असतं की कोणाला काय सत्य सांगायचं नाही. पण मात्र आता ह्या जयंतमुळे आजी आता चालायला लागली, बोलायला लागली, ह्या सगळ्या गोष्टी कळतात आणि ह्याच गोष्टी कळाल्यामुळे मित्रांनो आता कहाणीमध्ये सगळ्यात मोठा ट्विस्ट येतो. कारण की मित्रांनो, जयंतला आता भीती राहते की काही जरी झालं तरी त्या म्हातारीला जोपर्यंत मी संपवत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही आणि पुढे जयंत आता त्या आजीला संपवण्याच्या पाठीमागे लागतो. पण मित्रांनो, आता एकीकडे जानूला वाटतं की आता मी जास्त काळ थांबू शकत नाही कारण की आजीला हा जयंत कधी पण संपू शकतो. त्याच्या अगोदरच मला काहीतरी असं केलं पाहिजे की त्याच्यामुळे मात्र ह्या जयंतचा खरा विकृत चेहरा ह्या जगासमोर आलाच पाहिजे. तर पुढे आता तुम्हाला माहितीच आहे की विश्वाने जेव्हापासून विश्वा जानू ह्या दोघांचं काहीतरी चालू आहे हे सिद्धूला समजलेलं असतं तेव्हापासून सिद्धू पण अस्वस्थ झालेला असतो. तर सिद्धू ठरवतो की आता काही जरी झालं तरी जानूला आणि विश्वाला तो सगळं सत्य विचारेल. पुढे सिद्धू मात्र सगळ्यात मोठी गोष्ट करतो ते म्हणजे जानूला आता साईडला घेऊन जातो आणि म्हणतो की जानू, ठीक आहे, आत्तापर्यंत तुझं आणि विश्वाचं काय चाललंय, नेमकं तुला जयंतबाबतचं काय सत्य माहिती आहे हे सगळं मला तू खरं खरं सांग. तर तुम्हाला माहितीच आहे की जानू बोलली होती की वेळ आली की मी तुला सगळं सत्य सांगेल. पण मात्र पुढे मात्र आता जानूला माहीत असतं की हाच माणूस असा आहे की त्याला मी विश्वासात घेऊन सगळ्या गोष्टी सांगू शकते आणि त्याच्यानंतर हा सगळा काही भावनाताईला समजावून सांगू शकतो आणि त्याच्यानंतर मात्र घरामध्ये हीच गोष्ट सगळेजण यांच्यावरती विश्वास ठेवू शकतो. तर पुढे जानू सगळं काही सिद्धूला सगळं सत्य सांगते. सगळ्या काही गोष्टी आत्तापर्यंत जानूसोबत भूतकाळात काय काय घडलं, ह्या जयंतने तिला कसा कसा त्रास दिला, कॉलेजच्या मित्रांना कसा मारण्याचा प्रयत्न केला, सगळ्या काही गोष्टी कळतात. व्यंकीदादाचा आवाज कसा गेला, आजीची ही परिस्थिती कशी झाली, म्हणजे सगळ्या गोष्टी कळाल्याच्या नंतर सिद्धूचा राग एवढा अनावरती जातो. तो विश्वाला बोलवतो आणि विश्वाला म्हणतो की हे सत्य तुम्ही एवढे दिवस का लपवलं, त्याच्यामुळे काही जरी झालं तरी काका काकूंना हे सत्य कळायला पाहिजे. पण आता विश्वा म्हणतो की सिद्धू तुम्हाला वचन दे, कारण की तुला माहितीच आहे की काका काकू असा लगेच जयंतच्या ह्या गोष्टींबाबत विश्वास ठेवणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला असं काहीतरी ठोस पुरावा सापडायलाच पाहिजे जेणेकरून मात्र ह्या जयंतचा विकृत चेहरा सगळ्यांसमोर खरा येईल. तर आता पुढे सगळ्यात मोठा कहाणीत हाच ट्विस्ट येतो की तुम्हाला पाहायला भेटेल की आता सिद्धू सगळ्यात अगोदर तर ह्या जयंतची धुलाई करतो, सोबतच विश्व आणि दोघेजण, कारण की त्यांना कळतं की ह्याने आत्तापर्यंत खूप सारी पापं केल्यात आणि पुढे मित्रांनो हा महाबालिश संतोष याने आत्तापर्यंत एकही गोष्ट चांगली केली नाही. पण हा एक गोष्ट सगळ्यांसमोर कबूल करतो, म्हणतो की मी पाहिलं होतं ललिता काकूंचा मृत्यू होताना ह्या जयंतनेच त्यांना दगडावरती ढकलून दिलं होतं आणि हे सत्य ज्यावेळेस मात्र बाहेर उघडकीस येतं त्यावेळेस मात्र मित्रांनो कहाणीत सगळ्यात मोठा ट्विस्ट येतो. कारण की विश्वाला समजतं की त्याच्या आईला असा अचानक तिच्या आईचा मृत्यू झाला नव्हता, तर त्याच्या आईला ह्याच माणसाने मारलं होतं. आणि मित्रांनो अशा प्रकारे पुढे जयंतचा पर्दाफाश होतो, आपला सिद्धू सगळ्यांसमोर खरा चेहरा घेऊन येतो. पण आता इथे परत एक प्रश्न उपस्थित होतो की हे तुम्हाला माहितीच आहे की लक्ष्मी, श्रीनिवास ही लोक परत आपल्या सिद्धूवरती विश्वास ठेवतील का आणि ह्या जयंतला ती योग्य ती शिक्षा मिळवून देतील का. तर भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.